हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोरीची भूमिका घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचं घोषित केल्यामुळे त्यांच्या स्पर्धक पक्षापैकी खास करून महाविकास आघाडीकडे इलेक्टिव्ह मेरिट असणारा उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे. दुसरे स्पर्धक यापूर्वी निवडून आलेले धैर्यशील माने आहेत. त्यांना त्यांच्या शिवसेना पक्षातून त्यांच्या नावाला बहुतेक सगळ्या तालुक्यातून एकमुखी पाठिंबा आहे, पण त्यांना त्यांचे जे सहकारी पक्ष आहेत युतीमधले त्यातीलच काही इच्छुक नेते मंडळींची स्पर्धा करावी लागेल. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. आता हा जो हातकणंगले मतदारसंघ आहे त्याचं पूर्वी इचलकरंजी असं नाव होतं, पण 1976ला परिसीमन अंमलबजावणीमध्ये हा मतदारसंघ विसर्जित झाला आणि मग पुढे 12 जुलै 2002ला स्थापन करण्यात आलेल्या भारतीय परिसीमन आयोगाच्या शिफारशीनुसार हातकणंगले हा मतदारसंघ 2018 साली अस्तित्वात आला. आता या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले 4 तालुके आहेत, तर सांगली जिल्ह्यातले 2 तालुके आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधले पन्हाळा, शाहूवाडी, त्यानंतर हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ हे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर आणि शिराळा हे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. आता विधानसभेतलं बलाबल लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीकडे 3 आमदार आणि युतीकडे 3 आमदार असं चित्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ पन्हाळा शाहूवाडीला युतीमधले मित्रपक्ष जनस्वराज्य शक्तीचे नेते विनय कोरे हे निवडून आलेले आहेत. हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे हे आमदार आहेत. इचलकरंजीमध्ये प्रकाश अण्णा आवाडे हे अपक्ष आमदार आहेत, पण त्यांचा युतीला पाठिंबा आहे. तर शिरोळमधले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे पूर्वी विकास आघाडीमध्ये मंत्री होते, पण सध्या ते युतीबरोबर आहेत. तर इस्लामपूरला जयंत पाटील आणि शिराळ्याचे मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादीकडे आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीकडे जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, त्याचबरोबर राजू आवळे हे 3 आमदार आहेत. तर युतीच्या बाजूनं विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे 3 आमदार आहेत. म्हणजे वरकरणी हे समसमान अशा प्रकारचं बलाबल दिसत असलं तरी स्थानिक राजकारणाचे अनेक संदर्भ आणि कंगोरे या ठिकाणी आहेत. 2008ला हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 ते 2019 या कालावधीपर्यंत 2 टर्म राजू शेट्टी या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले. दुसऱ्या वेळेला निवडून येताना त्यांची भाजप सेनेबरोबर ती युती होती. तर त्यानंतरच्या तिसऱ्या वेळेला 2019ला पराभव होताना त्यांना विकास आघाडीचं समर्थन लाभलेलं होतं. ह्या दोन्ही आघाड्यांचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर पहिल्यांदा भाजपबरोबर युती केल्यानंतर महत्त्वाचे सहकारी त्यांना सोडून गेले. तर विकास आघाडीबरोबर आघाडी केल्यानंतर त्यांना कारखानदारांच्या व्यासपीठावरती जाऊन बसणे या मुद्द्यांचा जातीयवादाचा मुद्दा पण त्यामध्ये आहेच आणि वंचित आघाडीचा 3रा उमेदवार यामुळे त्यांना गेल्या वेळेला पराभवाचा फटका बसला. म्हणजे कसा तो आपण आकडेवारी बघू. 2019च्या निवडणुकीमध्ये धैर्यशील माने हे एकत्रित शिवसेनेचे उमेदवार होते, भाजप सेना युतीचे उमेदवार होते. त्यांना 5,85,776 मतं पडली. तर दुसऱ्या क्रमांकावरती राजू शेट्टी होते, त्यांना 4,89,737 मतं पडली. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये एकूण 17 उमेदवार होते आणि 10 अपक्ष या ठिकाणी लढत होते. अगदी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी असे उमेदवार तर होते. पण यावेळेला 2019ला वंचित आघाडीचे
असलम बादशाहजी सय्यद नावाचे उमेदवार उभे होते. त्यांना 1,22,419 मतं पडली होती. नोटाला 7,043 मतं होती. तर राजू शेट्टी याच नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला 8,086 मतं होती. आणि 2019च्या आणि मुळात धैर्यशील माने 96,039 मताधिक्यानं त्यावेळेला निवडून आलेले होते. आणि एकूण मतदान जे त्याला होतं ते 17,95,381 एवढ्या मतदारांनी या ठिकाणी मतदान केलेलं होतं. हा मतदारसंघ त्याचा खूप विस्तीर्ण आहे. अगदी बघायला गेलं तर वाळवा तालुक्यातलं ताकारी हे इकडचं गाव धरलं तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबा घाटापर्यंत हा विस्तीर्ण अशा प्रकारचा मतदारसंघ आहे. तेव्हा आता या 2024च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा राजू शेट्टी यांची महाविकास आघाडीबरोबर युती होणार, ठाकरे गटाशी युती होणार, ही जागा ठाकरे गटाला आहे, अशा अनेक प्रकारच्या चर्चा होत गेल्या. भाजप नेत्यांनी त्यांना संपर्क केला होता अशीही चर्चा आहे. पण सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि 2 निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन राजू शेट्टी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या संदर्भातलं पहिलं पत्र सर्वपक्षीय राजकारणी विरुद्ध जनता अशा ह्या लढाईमध्ये मतदारांशी विश्वासाचा करार करण्यासाठी मी निवडणूक लढतो आहे असं त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं पराभूत झाले तरी चळवळीतल्या कामामध्ये सातत्य आहे. तुलनेने राजकीय चारित्र्य निष्कलंक अशा प्रकारचं आहे. आणि शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चर्चाविषयी गेली 10-15 वर्ष बनवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. अगदी शरद जोशीने निपाणीला तंबाखूचं आंदोलन केलं, नाशिक भागात आंदोलन केली, पण त्यांनी देखील हे मान्य केलं की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन मला उभा करता आलं नाही, पण माझा शिष्य राजू शेट्टी यांनी ते उभा केलं आणि यशस्वी केलं अशा शब्दात त्यांचं कौतुकही झालेलं आहे. देशपातळीवरच्या अन्य शेतकरी संघटनांच्या ते संपर्कामध्ये आहेत. आणि पहिल्या निवडणुकीप्रमाणेच 1 नोट 1 व्होट हा पॅटर्न स्वीकारण्याची त्याची यंत्रणा कार्यरत झालेली आहे. त्यांनी तशी कार्यकर्त्यांच्या बैठकीद्वारे प्रचाराला सुरुवातही केलेली आहे. आता दुसरे उमेदवार असण्याची जी शक्यता आहे ते म्हणजे युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने. आता धैर्यशील माने यांच्या जमेच्या बाजू असं आहेत की धैर्यशील मानेंचे आजोबा हे जेव्हा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ होता तेव्हा 5 वेळा निवडून आलेले आहेत. काही काळ कल्लापांना आवाडींनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तर धैर्यशील मानेंच्या आई निवेदिता माने ह्या 2 वेळेला खासदार होत्या. धैर्यशील माने हे उच्च विद्या उभीषित आहेत. त्यांचा जनसंपर्क जो आहे त्याबद्दल सुरुवातीला काही तक्रारी होत्या, पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनांमधनं ह्या 6च्या 6 मतदारसंघामध्ये भरपूर अशा प्रकारचा निधी आणलेला आहे. आणि त्यामुळे संसदेमध्ये देखील धनगर समाज, मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी सातत्यानं आवाज उठवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांना साथ करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यामुळे त्यावेळेला ह्या सगळ्या खासदार मंडळींना त्यांची खासदारकी टिकवली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं होतं. त्यामुळे धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला एकनाथ शिंदे पुरस्कृत शिवसेना जी आहे त्यामध्ये अंतर्गत दुसऱ्या कोणाची मागणी नाही, ही त्यांच्या उमेदवारी संदर्भातली जमेची बाब आहे. त्याचप्रमाणे त्यांना घराण्याचा वारसा आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी लोकांच्या संपर्कामध्ये देखील विविध विकास कामांच्या उद्घाटनांच्या निमित्तानं सुधारणा केलेली आहे. तेव्हा धैर्यशील मानेंना आणखीन युतीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या पाठिंब्यानं म्हणजे समजा त्यांची उमेदवारी पुढे आली तर त्यांना जनस्वराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, त्याचबरोबर शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मनापासून पाठिंबा मिळू शकतो. पण इचलकरंजीचे जे आमदार आहेत प्रकाश अण्णा आवाडे हे युतीचे समर्थक असले तरी त्यांनी धैर्यशील मानेंच्या उमेदवारीबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि ते राहुल आवाडे
या आपल्या चिरंजीवांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक राजकारणामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात, पण याला धैर्यशील मानेना मित्रपक्षांची मात्र स्पर्धा जरूर आहे. कारण खासदार राजू शेट्टी माजी खासदार राजू शेट्टी यांची साथ सोडून बाहेर पडलेले रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत हे देखील इच्छुक आहेत. त्यांनी इस्लामपूरमध्ये बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये युतीतल्या मित्रपक्षांचा मोठा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की धैर्यशील मानेंना पूर्वी आम्ही निवडून आणलेलं आहे, तेव्हा आता धैर्यशील मानेने आमचा फेरा फेरला पाहिजे आणि इथं जी उमेदवारी आहे ती उमेदवारी आम्हाला देणं ही काळाची गरज आहे आणि तशी ती द्यावी असा आग्रह सदाभाऊ खोतांचा आहे. आता सदाभाऊ खोत ही शेतकरी चळवळीमध्ये एक वाढलेलं नेतृत्व आहे. ग्रामीण रंगाचं उत्तम वक्तृत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मित्रपक्ष म्हणून आपल्याला हातकणंगल्याची जागा मिळावी असा सदाभाऊ खोतांचा आग्रह आहे आणि तशी मिळाली तर आपण ती नेत्यांना लढवू. आणि जाता आता त्यांनी असंही सांगितलेलं आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघातला यावेळचा खासदार हा बहुजन समाजाचा असेल. ही सदाभाऊ खोतांची जी भूमिका आहे ती थेट तिकिटाबद्दल आग्रह धरणे हा मुद्दा आहे, पण राजू शेट्टींना आपला निकालाचा विरोध राहील हे त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर नानासाहेब महाडिक यांचे चिरंजीव राहुल महाडिक हे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचा कारभार बघतात. त्यांनी शिक्षण संस्था चांगली चालवलेली आहे आणि ते देखील भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला खासदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत की त्यांची अशी अपेक्षा आहे की आपल्याला जर उमेदवारी दिली तर 6च्या 6 मतदारसंघामध्ये असलेल्या संपर्काच्या जोरावरती आपण युतीचा विजय हा निश्चितपणानं घडवून आणू असा त्यांना विश्वास आहे. तेव्हा किमान या दोन नेत्यांशी आणि अलीकडे काही लोकांनी मित्रपक्ष म्हणून जनस्वराज्य शक्तीचे जे आमदार आहेत विनय कोरे यांच्याही नावाचा आग्रह चालवलेला आहे. तेव्हा धैर्यशील मानेंना त्यांच्या पक्षात विरोध नाही, पण मित्रपक्षांची तिकीट मिळवण्यासाठी जी स्पर्धा आहे त्याचा सामना मात्र त्यांना करावा लागेल अशी लक्षणं आहेत. आता या महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर, सुजित मिंचेकर आणि उल्हासदादा पाटील हे 3 माजी आमदार ठाकरे गटामध्ये आहेत. ह्या गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्याबरोबर त्यांना शिवसेनेतनं त्यांची हकालपट्टी करण्यात आली. ते आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. तेव्हा हे जे लढतीमध्ये 2 मुख्य उमेदवार राहतील ते साधारणपणे राजू शेट्टी आणि धैर्यशील माने राहतील असा अंदाज आहे. मग आता महाविकास आघाडीकडे उमेदवार देण्याची जी जबाबदारी आहे ती प्रामुख्यानं शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरती आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपला मुलगा प्रतीक याच्यासाठी सांगली आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघाचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्यामुळे जर ही जागा ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीकडे द्यायची ठरली तर अर्थातच प्रतीक पाटील हे उमेदवार असतील. प्रतीक पाटील हे जयंत पाटील यांचे सुपुत्र असून राजाराम बापू कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. क्रीडा स्पर्धा, युवकांचं संघटन, याचबरोबर कारखान्याचं चेअरमन झाल्यानंतर, राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर जयंत पाटलांनी जसं पूर्वी पाणी योजना पूर्ण करण्यासाठी चेअरमन झाल्यावरती सुरुवात केली होती तसं वाळवे तालुक्यातल्या क्षारपड जमिनीचा प्रश्न त्याने हाती घेतलेला आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे. तेव्हा साधारणपणे प्राथमिक टप्प्यातल्या चित्रामध्ये असं दिसतं आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी, त्यानंतर युतीचे धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे प्रतीक पाटील अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अर्थात ह्या तिरंगी लढतीची रंगत वाढवण्यासाठी
अनेक दुसऱ्या काही नेत्याने आपल्या उमेदवारीची आधीच घोषणा केलेली आहे. त्यामध्ये जय शिवराय स्वाभिमानी किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलेलं आहे. लक्ष्मणराव तांदळे यांनीही आपण लढणार आहोत असं सांगितलेलं आहे. दुसऱ्या शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनीही आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही एका बाजूला वास्तवात तिरंगी आणि प्रत्यक्षात कारण निवडणुकीचं कसं असतं, अगदी 2019च्या निवडणुकीमध्ये नोटाला देखील 7,043 एवढी मतं मिळालेली होती आणि 10 अपक्ष रिंगणात होते. अर्थात महाविकास आघाडीबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या अजून वाटाघाटी चालू आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवार खेळाला रिंगणात असणार की नाही हे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की हातकणंगले मतदारसंघामध्ये तिरंगी म्हणजे महाविकास आघाडी, महायुती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ह्यातली जी तिरंगी अशा प्रकारची लढत होणार आहे ती सगळ्या राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेली लक्षवेधी लढत होणार यात या क्षणी तरी कोणतीही शंका नाही. अर्थात अजून प्रत्यक्षामध्ये सीट शेअरिंग जे आहे वेगवेगळ्या आघाड्यांचं जागा वाटप आहे त्यानुसार आणखी काही बदल घडू होऊ शकतात. पण आजच्या तारखेचा जर विचार केला तर ही लढत प्रामुख्यानं राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना, धैर्यशील माने आणि जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्या दरम्यान रंगेल असा अंदाज आहे.